आज एक तर विकास कोकाटेने विषय करून टाकला, डायरेक्ट गाडी घेऊन पाटात गेलाय। सकाळी सकाळी काकांची गाडी चालवली, फोक्सवॅगन जेटा। काका आले माल न्यायला, म्हणे चला आपल्याला थोडं बाहेर जायचंय। आम्ही तर डायरेक्ट काकांच्या पोल्ट्रीवर पोहोचलो। मला वाटलं काका कुठं फिरायला घेऊन जाणार काय मला। काकांना म्हणलं काका आपण कशासाठी आलोय, म्हणे असं टाइमपास करायला, पक्षी बघायला। पोल्ट्री फार्म मध्ये आलं काय कसला वास येत असतो काय माहिती, पण काकाला म्हणलं काका तुम्ही मला एवढं लांब घेऊन आले, काहीतरी नियोजन करा। काका म्हणते कसलं, म्हणलं चिकन बिकनचं डोकं लावा जरा। काकांनी चिकनचं तर काही नियोजन केलं नाही, पण मला यांच्यासोबत गाडीवर बसून दिलं। विकास आणि आजू मध्येच तोंडवर करीत चालले होते आणि काकांनी दिलं मला यांच्यासोबत काढून। हे आले मला घेऊन गव्हाचे बारे बदलायला, आम्ही चाललोय चिखल तोडवीत। आजूनी गव्हाचं पाणी तर बदलवलं होतं, त्याला म्हणलं पहिलं घरी चाला, तुम्ही मा टाइमपास नका करू। एवढं गाडी चालवायला मी बसलो, काही ना काहीतरी येडी चाळी केल्याशिवाय राहत नाही। यांना डायरेक्ट म्हणलं आता गाडी पुढून उचली डायरेक्ट मी। आज मी डायरेक्ट विषय करून टाकला। आजूला विकासला उतरून दिलं पाटावर। त्यांना म्हणलं मी गाडी घेऊन पाटात जातो, पाटाला पाणी येतं वर यायच्या टायमाला मला धरायला सावध राहा। असे छोटे मोठे स्टंट तर मी कायमच करीत राहतो, फक्त गाडी घेऊन आज पहिल्यांदा पाटात आलोय। पण काही लोकांना असा मुंगळा येणार, डायरेक्ट हा व्हिडिओ माझ्या पप्पांना दाखवणार आहे। घरी आल्यावर पहिलं गाडीचं ऑइल चेंज करायचं मनावर घेतलं। लई दिवस झाले ते ऑइल चेंज केलं नव्हतं, पण या असे बारीक सारीक उद्योग सगळे मी करीत असतो। ऑइल चेंज करायचे, फिल्टर चेंज करायचे, सगळं वायरिंग बिरिंगचे काम। गाडीची खोलखाल करायला आणि रिपेअरिंग करायला म्हणलं मला लई मजा वाटते। हे सगळ्यात मला आवडतं काम आहे। आज जास्त उद्योग करायला वेळ नव्हता, त्यामुळे डायरेक्ट आज फक्त सर्व्हिसिंग करून घेतली। वायरिंगचं काम उद्या करायचंय, त्यामुळे डायरेक्ट गाडी धुवून घेतली आणि एकदम चेहरा चमचमीत गाडीत दिसू राहिला। कसा आहे विषय संपला। आजचा ब्लॉग संपला, लाईक करा आणि फॉलो करून घ्या लगेच। तुमच्यासाठी काहीतरी नवीन उद्योग करून पाहिले, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लई शेअर करा आणि व्हायरल करून टाका डायरेक्ट।